जालना नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून सजावट. बनला आहे देशभरातील सोशल मीडियावरील मुद्दा. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वे विभागाच्या डिव्हिजनल मॅनेजरने दिली अधिकृत माहिती. जालना जिल्ह्यातील एका नवविवाहित जोडप्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट AC केबिनची करण्यात आलेली खास सजावट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लाल पांढरे फुगे, फुलांच्या माळा, गुलाबाच्या पाकळ्या आणि आय लव्ह यू अशा संदेशांनी सजविण्यात आलेल्या या केबिनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. गाडी क्रमांक 11002 नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये जालना येथून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासाठी खास डेकोरेशन टीमने फर्स्ट AC केबिनची सजावट केली होती. प्रवासी गाडीत चढण्यापूर्वीच संपूर्ण सजावट पूर्ण करण्यात आली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ड्युटीवरील मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच खासगी डेकोरेशन टीमला रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये प्रवेश कसा मिळाला याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. फुगे आणि सजावटीच्या साहित्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात रेल्वे डिव्हिजनल विभाग मॅनेजर बी रितेश यांनी अधिकृत माहिती दिली असून हा व्हिडिओ जरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असला तरी या व्हिडिओची रेल्वे विभागाने गंभीर दखल घेतली असून योग्य ती चौकशी सध्या सुरू आहे व संबंधित TTला निलंबित करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. अब तक न्यूज महाराष्ट्र मुस्तफा पठान, जालना. जो नंदीग्राम एक्सप्रेस फर्स्ट AC में डेकोरेशन का जो वीडियो इंटरनेट पे सर्कुलेट कर रहा है, उसके तहत जो जानकारी करने के बाद ये इंफॉर्मेशन प्राप्त हुआ है हमारे इंक्वायरी में कि एक प्राइवेट डेकोरेटर ने फर्स्ट AC कोच में एंट्री करके वो डेकोरेशन किया हुआ था, जो इस कंसर्न हमारे जो स्टाफ थे जो अनऑथराइज्ड एंट्री को प्रिवेंट करना चाहिए था, तो उन्होंने नहीं किया और उसके तहत उनको इमीडिएटली सस्पेंड किया गया है और आगे डिपार्टमेंटल इंक्वायरी जारी है और प्रॉपर अप्रोप्रिएट एक्शन लिया जाएगा। और जो प्राइवेट डेकोरेटर है जो ट्रेन में अनऑथराइज्ड एंट्री करके जो ट्रेसपासिंग किए हुए हैं, उसके तहत जो रेलवे कानून के तहत जो उनको बुक किया गया था और रेलवे पुलिस इसकी पूरी जांच कर रही है और फर्दर जो एक्शन है उसके तहत हम लिया जाए।